कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या। या निवडीवेळी नव्या जुन्या सदस्यांना संधी देताना सर्वच पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागली, तर समिती सदस्यांच्या जागा वाटपात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत काँग्रेस गटनेते एकनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा दिलाय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाबरोबरच विषय समिती सभापतींच्याही निवडी झाल्या। त्यानंतर समिती सदस्य होण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू झाली। त्यातून सर्वच सदस्यांनी आपापल्या पक्षनेत्यांकडे फिल्डिंग लावल्यानं नेत्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 25, काँग्रेस 17, भाजप 15, शिवसेना शिंदे गट 11, जनसुराज्य शक्ती पक्ष 7, राजर्षी शाहू आघाडी 5, शिवसेना ठाकरे गट, शिवशाहू आघाडी आणि अपक्ष अशा प्रत्येकी एका सदस्याला संधी देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या। संग्रामसिंह कुपेकर, अभिजित तायशेटे, राजेंद्र सूर्यवंशी, अमरसिंह पाटील, सर्जेराव पाटील पेरिडकर, सुधीर देसाई, एकनाथ पाटील यांच्यासह अन्य सदस्यांना समिती सदस्यपदाची लॉटरी लागली। दरम्यान या निवडी होताना संख्याबळानुसार आम्हाला संधी देण्यात आली आहे, मात्र वाढीव 9 पैकी केवळ 2च जागा आपल्या पक्षाला मिळाल्या आहेत। महाविकास आघाडीला संख्याबळानुसार जागा दिल्या आहेत असा सत्ताधारी दावा करत असतील तर येत्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देतो असा इशारा काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी दिलाय। एकनाथ पाटील यांच्या भूमिकेमुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत।